Hello all, welcome to my channel. Today we are going to start practice set 14, which is our last practice set from the lesson HCF and LCM. ठीक आहे, तर हे प्रॅक्टिस सेट 14 मध्ये सगळंच मिक्स केलेलं आहे. म्हणजे HCF काढायचा आहे, LCM काढायचा आहे, जे आपण आत्तापर्यंत सगळ्या प्रॅक्टिस सॉल्व केलं HCF आणि LCMच्या, ते सगळं इथे आहे. ठीक आहे, तर ही आपली एक रिव्हिजन होऊन जाईल हा प्रॅक्टिस सेट म्हणजे. तर पहिला क्वेश्चन काय, चूज द राईट ऑप्शन. द HCF ऑफ 120 अँड 150 इज. आता HCF तुम्हाला माहिती आहे कसा काढायचा आहे. आता ह्याच्यात डायरेक्ट काढण्यापेक्षा तुम्ही जरा रफमध्ये काढून बघा. 120 अँड 150 ह्याचे फॅक्टर्स काढून घ्या. काय येणार आहे इथे फॅक्टर्स. 2 6 जा 12, 2 0 जा 0, 2 3 जा 2, 15 3 5 जा अँड 5 1 जा 5. तसंच 150चे पण आपण 2 ने सुरुवात करणार आहे. 2 4 जा 2 7 जा 2 7 जा 14, 1 2 5 जा 10. 75 आला इथे. 3 ने जाईल 3 2 जा 6, त्याच्यानंतर 3 5 जा 15, नंतर 5 जाईल 5 5 जा 25, 5 1 जा 5. सो आता इथे कॉमन बघा काय काय आलेलं आहे. 2 एकदा आलेलं आहे कॉमन. सो 2 एकदा 2 आलेलं आहे. त्याच्यानंतर काय आलेलं आहे कॉमन, 3 आलेलं आहे 3. आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे 5 आलेलं आहे एकदा कॉमन. म्हणजे जे आपण HCF मध्ये काय करतो, आपण जे जे कॉमन आलेलं आहे तेवढंच फक्त घेतो HCF मध्ये. सो 5 3 जा किती आलं इथे 15, 15 2 जा 30. सो आपला आन्सर HCF काय आलेला आहे आपला 30. सो आपला हा ऑप्शन असणार आहे फर्स्ट सी, सॉरी 1. द HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. आता ह्या पेअर दिलेला त्याचा HCF 1 नाही आला पाहिजे. अशा कुठल्या पेअर्स आहेत. आता 13 आणि 17 प्राईम नंबर आहे, तो त्याचा HCF 1च येणार आहे. 29 आणि 20, तर 29 हा प्राईम नंबर आहे, 20 नाही आहे, पण ह्याचा HCF त्यामुळे काय येणार आहे 1च येणार आहे. 14 15 काय आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजे एकामागोवा एक आलेले नंबर आहेत. तर आपण आधीच्या एक्सरसाइजमध्ये बघितलं होतं प्रॅक्टिस सेटमध्ये की जे कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतात त्याचा HCF कायम 1 असतो. त्यामुळे हे कुठला ऑप्शन राहिला 40 आणि 20. 40 आणि 20चे तुम्ही फॅक्टर काढून बघा. इथे मी दाखवते तुम्हाला काढून 40 आणि 20. सो 2 एवढे फॅक्टर्स येतात आणि 20चे इथपासून खाली येतील. ठीक आहे, म्हणजे ह्याचे कॉमन असणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ह्याचा HCF 1 येणार नाही आहे. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट आहे फाइंड द HCF अँड LCM. म्हणजे हे दोन नंबर दिलेत आपल्याला, जे काय नंबर दिले त्यातला HCF आणि LCM दोन्ही आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता 14 आणि 28चे आपण आधी काय करूयात, फॅक्टर्स करून घेऊयात. सो 14चे फॅक्टर घेऊयात आधी. 14 2 7 जा 14, 7 1 जा 7. आणि 28चे 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14, 7 1 जा 7. सो आता इथे फॅक्टर्स लिहून घेऊ आपण आधी. 14चे किती आले 2 × 7 आणि 28चे किती आले 2 × 2 × 7. तर इथे कॉमन काय आलेलं आहे, HCF आपल्याला काय घ्यायचं आहे. देअरफॉर HCF इज इक्वल टू, फक्त कॉमन घ्यायचे. सो 2 × 7 आणि 2 × 7 हे फक्त येईल. सो 2 × 7 इज 14. हा HCF आला आहे. आणि LCM मध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला, हे कॉमन आलेला एकदा घ्यायचं आहे आणि जो अनकॉमन नंबर आहे दोघीमध्ये कॉमन नाही आहे तो एकदा घ्यायचा आहे. सो 2 × 2 × 7, सो इज इक्वल टू 28. हे फर्स्ट झालेलं आहे आपलं. सेकंड काय आहे 32 अँड 16. सो ह्याचा पण सेमच असा येणार आहे. LCM HCF येईल त्याचा 16 आणि LCM येईल 32. तरी आपण एकदा करून घेऊयात, तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल ह्याची, फॅक्टर्स काढायची. एकदा तुम्हाला फॅक्टर्स काढायची प्रॅक्टिस झाली की हे HCF आणि LCM तुम्हाला खूप सोपं जाईल. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2 झालेलं आहे. तर हे 16चं काय येणार आहे, 16पासून हे खाली जे आले ते सगळे 16चे फॅक्टर आहेत. सो हे लिहून घेते मी 2 1 जा 2. सो आपण इथे लिहून घेऊ आधी. 32 इज इक्वल टू किती टाइम्स 2 आहे 5 टाइम्स. 2 × 2 × 2 × 2 × 2.
आणि 16चे 4 टाइम्स 2 आहेत. सो देअरफॉर HCF काय आलेला आहे? HCF काय आलेला आहे? 4 टाइम्स 2 रिपीट झालेला इथे. सो 2 × 2 × 2 × 2 इज 16. आणि LCM आलेला आहे, जे हे रिपीट झालेले ते एकदा आणि उरलेला 2 इथे तो एकदा. सो 2 × 2 × 2 × 2 × 2. सो इट इज 32. ठीक आहे. पुढचं घेऊया थर्ड वन. चला, आपले नेक्स्ट 3 नंबर दिलेले 17, 102 अँड 170. तर 17चे फॅक्टर्स इथे 1 × 17 येणार आहे फक्त, कारण 17 हा प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर 102चे आणि 170चे आपण काढून घेऊ. सो 102, 2 5 जा 10, 2 1 जा 2. त्याच्यानंतर 51 कुठल्या टेबलमध्ये येतं? आता हे 5 + 1 6 म्हणजे 3 ने जाईल डिवाइड. 3 2 जा 3 1 जा 3, 3 7 जा 21 अँड 17 1 जा 17. हे 102चे आले. 170चे घेऊयात फॅक्टर्स. 2 8 जा 16, 2 5 जा 10. 8 + 5 = 13 म्हणजे 3 ने डिवाइड होणार नाही, 5 ने होईल. 5 1 जा 5, 5 7 जा 35 अँड 17 1 जा 17. सो आता आपण फॅक्टर्स लिहून घेऊ ते सगळ्यांचे. 17चे किती? 1 × 17. 102चे 2 × 3 × 17 अँड 170चे 2 × 5 × 17. सो देअरफॉर HCF काय येणार आहे आपला? सगळ्यामध्ये कॉमन काय आहे? सगळ्यामध्ये 17. सो 17 आपला HCF आला, बाकी काहीच कॉमन नाही आहे. आणि LCM काय येणार आहे? LCM = 2. आता हा ह्याच्यामध्ये 17 तर आलं पहिले LCMमध्ये, बाकीचं काय उरतं आहे? 2 कॉमन आहे, तो एकदाच येईल आणि × 3 आणि × 5. सो 17 × हे बघा, हे 2 एकदा आलं आहे म्हणजे दोन्हीकडे कॉमन आलं आहे, सो तो एकदाच येईल. हा 3 आणि × 5. सो ह्याचा आन्सर आलेला आहे 510. फोर्थ वन बघूयात काय आहे. 23 अँड 69. सो 23चे फॅक्टर्स परत येणार नाहीत, कारण 23 हा प्राईम नंबर आहे. सो 23 = 1 × 23. 69चे आपण फॅक्टर्स घेऊयात. 3 2 जा 6, 3 3 जा 9. आता 23 आला आहे. 23चा परत प्राईम नंबर आहे. सो 23 1 जा 23. सो आपण इथे फॅक्टर्स लिहून घेऊ. 23 = 23 × 1 अँड 69 = 3 × 23. सो देअरफॉर HCF काय आलेला आहे आपला? इथे एकच कॉमन आहे 23. सो 23 अँड देअरफॉर LCM काय आलेला आहे? 23 आणि उरला काय? एकच नंबर 3. सो 23 × 3 इज 69. फिफ्थ क्वेश्चन आहे 21, 49 अँड 84. आता 21चे फॅक्टर घेऊयात आपण काढून. 21, 2 7 जा 21, 7 1 जा 7. 49चे येणार आहेत 7 7 जा 49, 7 1 जा 7. अँड 84चे घेऊयात काढून. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 3 7 जा 21 अँड 7 1 जा 7. ठीक आहे. हे फॅक्टर्स असे आलेले ते आपण इथे लिहून घेऊ आधी. 21 = 2 × 7, सॉरी 3 × 7. त्याच्यानंतर 49 = 7 × 7 अँड 84 = 2 × 2 × 3 × 7. आता HCF सांगा काय आला आहे? HCF कॉमन सगळ्यामध्ये काय आहे? 3 × 7, 3 × 7 इथे कॉमन आहे, पण 3 इथे नाही आहे. सो 7 फक्त कॉमन आहे. HCF करता काय बघायचं आहे? एकच कॉमन नंबर बघायचा आहे, तो आला आहे 7. अँड LCM काय आलेला आहे? तर LCM मध्ये 3 × 7, 3 × 7, त्यामुळे ते एकदाच लिहायचं आहे. ठीक आहे. हे 2 नंबर. त्याच्यानंतर 2 × 2 कुठेच नाही आले, इथे आले, त्यामुळे ते पण लिहायचं आहे. आणि हे 3 × 7 हे झालं. आणि आता कुठला उरला आहे? फक्त हा 7 उरला आहे. सो × 7. सो = 588. हे रफमध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहा. ओके. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द LCM. ठीक आहे. हे पण सोपं आहे.
आपलं झालेलं आहे आधी हे करून 36 अँड 42. आता आपण हे सेकंड मेथडने करूयात, कारण ती मेथड पण तुम्हाला आली पाहिजे आणि तुम्हाला ती सोपी जायला पाहिजे पुढे जाऊन. सो 36 अँड 42. आता बघा हे दोन्ही इव्हन नंबर आहेत, सो आपण 2ने सुरुवात करायची. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता बघा 18 आणि 21 आहे, सो इथे हे इव्हन आणि ऑड नंबर आहे, सो इथे 2ने डिवाइड होणार नाही. मग आपण कुठला नंबर घ्यायचा आहे? 3 घेऊयात. 3 6 जा 18 अँड 3 7 जा 21. आता इथेच थांबायचं आहे. का थांबायचं आहे इथेच? कारण 6 आणि 7ला असा कुठलाच नंबर नाही आहे की ज्याने दोन्ही नंबर डिवाइड होतील. ठीक आहे, 7 तर प्राईम नंबर आहे, त्यामुळे तो कुठल्याच नंबरने आता डिवाइड होणार नाही. सो इथे थांबायचं आहे. सो LCM आपल्याला काय आलेला आहे? LCM इज इक्वल टू 2 × 3 × 6 × 7. हे असे सगळे नंबर घ्यायचे. 2 × 3 × 6 × 7. सो ते आलेलं आहे 252. ही मेथड पण सोपी आहे, किंवा तुम्हाला ही अवघड वाटत असेल तर दोन्हीचे वेगवेगळे फॅक्टर करा आणि त्याच्यातनं कॉमन हे नंबर काढून LCM काढा. सेकंड आहे 15 25 अँड 30. सो हे पण आपण सेकंड मेथडनेच करणार आहे. 15 25 30. ठीक आहे. आता हे बघा, हे नंबर सगळे कुठल्या टेबलमध्ये येतात? 5च्या टेबलमध्ये येतात. सो हे 5ने आपण घेऊ शकतो, किंवा एक इव्हन नंबर आहे, सो 2ने आधी आपण सुरुवात करू शकतो. समजा 2ने सुरुवात केली तर हे 15 असंच राहील, हे 25 खाली असंच राहील आणि इथे 15 येईल. ठीक आहे, कारण 2ने 30ला डिवाइड केल्यावर 15 येतं. मग इथे तुम्ही 5 घेऊ शकता. 5 3 जा 15, 5 5 जा 25, 5 3 जा 15. ठीक आहे. आणि आता हे दोन नंबर आहेत 3, तर इथे कुठला घ्यायचा आहे? 3 1 जा 3, 3 1 जा 3. हा 5 असाच राहील. तर आता LCM काय आलेला आहे? 2 × 5 × 3 × 5. सो देअरफॉर LCM इज इक्वल टू 2 × 5 × 3 × 5. सो इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 150. थर्ड वन 18 42 अँड 48. 18 42 अँड 48. आता हे सगळे इव्हन नंबर आहेत, सो आपल्याला सुरुवात 2नेच करायला लागणार आहे. 42 48. सो 2ने सुरुवात करूया. 2 9 जा 18, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. आता हे 9 21 24 कुठल्या टेबलमध्ये येतात? 3च्या. सो 3ने डिवाइड होतील. 3 3 जा 9, 3 7 जा 21 अँड 3 8 जा 24. सो आता हे तिन्ही नंबर अजून कुठल्या नंबरने डिवाइड होतील का? नाही होणार, कारण हे दोन तर प्राईम नंबर आहेत. ठीक आहे. सो आपलं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 2 × 3 × 3 × 7 × 8. सो देअरफॉर LCM आपला येणार आहे 2 × 3 × 3 × 7 × 8. सो इज इक्वल टू 1008. नेक्स्ट करूयात फोर्थ वन 4 12 अँड 20. 4 12 अँड 20. 4 12 20. सो हे 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 10 जा 20. इथे आता काय येणार आहे? परत हे नंबर कशाने डिवाइड होतील? 2ने. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10. झालं. इथे 1 आला, इथे 3 आला, इथे 5 आला. सगळे प्राईम नंबर आलेत, त्यामुळे पुढे कुठल्याच काहीच येणार नाही आहे, कशानेच नंबर डिवाइड होणार नाही आहेत हे. सो देअरफॉर LCM काय येणार आहे आपला? 2 × 2 × 3 × 5. सो इज इक्वल टू 60. आता बघा हे 4 नंबर दिलेले आहेत पुढे. तर ह्याचा आपण आधी LCM काढू. थोडंसं मोठं होणार आहे हे आन्सर. 40 80 120. सगळे इव्हन नंबर आहेत, सो 2नेच सुरुवात करायला लागेल. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 4 जा 8, 2 0 जा 0, 2 6 जा 12, 2 0 जा 0. परत 2 येणार आहे. 2 6 जा 12, 2 10 जा 20, 2 2 जा 0, 2 0 जा 0, 2 3 जा 6, 2 0 जा 0. परत 2ने येणार आहे. 2 3 जा 6, 2 5 जा 10, 2 10 जा 20 अँड 2 1 जा 2 अँड 2 5 जा 10. आता इथे कुठला नंबर घेणार आहे आपण?
तर हे 3 तर कशाने डिवाइड होणार नाही, सो हे असंच राहील. 5, 10 आणि 15 कशाने होणार आहेत, 5ने होणार आहेत. सो इथे आपण 5 घेऊयात. हे 3 असंच राहील इथे, ठीक आहे, असंच खाली येणार आहे ते. 2 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. सो हे असं आलेलं आहे. आणि नंतर इथे 3 दोनदा आलेलं आहे. सो आपण हे घेऊयात 3 1 जा 3, हे 1 असंच राहील, 2 असंच राहील आणि 3 1 जा 3. म्हणजे आता आपलं LCM काय येणार आहे, ह्या सगळ्याची मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, या सगळ्याची मल्टिप्लिकेशन. सो देअरफॉर LCM इज इक्वल टू इथला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 3 इंटू हा 2 इथला. सो इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 240. हे तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही वेगवेगळे फॅक्टर्स काढूनही करू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 8 9 10 15 20 गिव्ज अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाईम. आता फाइंड द स्मॉलेस्ट नंबर म्हणजे आपल्याला पहिले काय करायला लागणार आहे, LCM. स्मॉलेस्ट नंबर फाइंड करायचा असेल तर आपल्याला LCM फाइंड करायला लागेल. सो देअरफॉर सोल्युशन घ्या. फॉर द स्मॉलेस्ट नंबर फाइंड LCM. आता हे नंबर लिहून घेऊ आपण. 8, त्याच्यानंतर आहे 9 10 15 अँड 20. ओके, आता ह्याला आपण 2ने डिवाइड करूयात पहिले. सो 2 4 जा 8, 9 तसंच राहील, 2 5 जा 10, 15 तसंच राहील अँड 2 10 जा 20. त्याच्यानंतर परत अगेन 2 घेऊयात. 2 2 जा 4, 9 असंच राहील, 5 असंच राहील, 15 असंच राहील, 2 5 जा 10. त्याच्यानंतर 3ने हे नंबर डिवाइड होतील 9 अँड 15. सो 3 घेऊयात. 2 असाच राहील, 3 3 जा 9, 5 असाच राहील, 3 5 जा 15, 5 असाच राहील. आणि त्याच्यानंतर नंबर कुठला येणार आहे, 5. सो 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5 आणि हे 2 आणि 3 असेच राहतील. सो देअरफॉर आपला LCM काय आलेला आहे, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 2 इंटू 3. सो 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 2 इंटू 3. सो ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर येतं आहे 360. तर हा LCM आलेला आहे 360. सो देअरफॉर नंबर काय येणार आहे, हेन्स हे आन्सर लिहून घ्या. हेन्स द नंबर इज इक्वल टू LCM प्लस रिमाइंडर सो इज इक्वल टू 360 प्लस 5 इज इक्वल टू 365. म्हणजे 365 हा नंबर आहे. जेव्हा प्रत्येक वेळी या नंबरने जेव्हा डिवाइड करू तेव्हा 5 ही रिमाइंडर येणार आहे, म्हणून नंबर आलेला आहे 365. ओके, नेक्स्ट आहे रिड्यूस द फ्रॅक्शन्स. हे 3 फ्रॅक्शन दिले तुम्हाला टू द लोएस्ट टर्म, हे आपण आधी केलेलं आहे. सो इथे पहिले मोठा नंबर कुठला आहे, 348. सो 348ला आपण डिवाइड करायचं आहे 319ने. सो 319 1 जा 319, इथे किती उरलं आहे, -9 इज 9, 3 - 1 इज 2, इथे 0. आता नंबर कुठला घ्यायचा आहे, इथे 319 हा नंबर इथे घ्यायचा आहे. आता तुम्ही विसरला असाल तर मागची आपण एक्सरसाइज जी केलेली आहे प्रॅक्टिस सेट तो परत एकदा बघा. आता इथे 29, आता 29चा टेबल तर पाठ नसतो कोणाला. सो इथे 29 2 जा 3 जा 4 जा असं करून बघा. तर मी हे करून बघितलं आहे रफमध्ये. सो 29 इंटू 11 केल्यावर 319 येतं. किंवा तुम्ही 29 1 जा 29 घेऊन हे 9 खाली घेऊन तसंही येऊ शकतं, ठीक आहे. तर हे आलं आहे 0 0 0. सो आपला HCF काय आला आहे, HCF आहे HCF इज इक्वल टू 29. आता आपल्याला ते लोएस्ट टर्ममध्ये कसं आणायचं आहे. सो हेन्स 348 अपॉन 319 इज इक्वल टू, याला डिवाइड करायचं आहे कशाने, 29. म्हणजे 348 डिवाइड बाय 29 अपॉन 319 डिवाइड बाय
29. सो हे करून बघितलं आन्सर येतं आहे 12/11. हे झालं लोएस्ट टर्ममधला आन्सर. सेकंड काय आहे 221/247. सो हे स्टार्ट करूया आपण. 247ला कशाने करायचं डिवाइड 221नी. सो 221 1 जा 221. सो 7 - 1 is 6, 4 - 2 is 2, 0, 26. आता 26 परत इथे कुठला नंबर घ्यायचा आहे 221. सो 26 चा टेबल इथे लिहून घ्या तुम्ही, साईडला रफमध्ये लिहून घ्या. तो 26 8 जा येतं आहे 208. ठीक आहे. सो हे याचं रिमाइंडर येते आहे 11 - 8 is 3, 1 - 0 is 1 आणि दिस इज 0. सो इथे आता इथे कुठला नंबर येईल परत इथे 208. ओके, आता इथे नंबर कुठला येणार आहे आपला डिवायझर. सो इथे 26 येणार आहे. हा डिवायझर इथे येणार आहे मोठा नंबर. सो 13 2 जा 26. सो इट इज 0 0. देअरफॉर HCF काय आलेला आहे मग HCF आलेला आहे HCF इज 13 आलेला आहे. सो therefore HCF is equal to 13. Hence 221/247 is equal to 221ला कशाने डिवाइड करायचं 13नी, 247ला कशाने डिवाइड करायचं 13नी. सो हे आन्सर आलेलं आहे 17/19. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे. थर्ड नंबर आहे आपला 437/551. हे पण तसंच करायचं आहे. बिग नंबर आतमध्ये घ्यायचं आहे 551 डिव्हिडंडमध्ये आणि 437 इज डिवायझर. ओके, सो 437 1 जा 437. सो इथे किती आलेलं आहे इथे 1 इकडे जाईल 11 - 7 इज 4. इथे 4 राहिले 4 - 3 इज 1 आणि इथे 5 - 4 इज 1, 114. आता इथे कुठला नंबर घ्यायचा आहे हा डिवायझर 437. सो 437. सो 114 इंटू 2 इंटू 3 असं करून बघा साईडला रफमध्ये. सो इंटू 3 केल्यावर येतं आहे 342. नंतर 4 जा गेला त्याच्या पुढचा नंबर येतो आहे, मोठा नंबर येतो आहे. सो 7 - 2 इज 5. इथे 3 मधून जाणार आहे. सो इथे 13 - 4 इज 9 आणि 3 - 3 0, 95 राहिलं इथे. सो 95. आता नंबर कुठला घ्यायचा डिवायझर इकडे घ्यायचा आहे परत, म्हणजे 114 इथे येईल. सो परत 95 1 जा 95 मायनस. सो हे किती येणार आहे परत 14 - 5 इज 9 आणि इथे 10 राहणार. 10 - 9 इज 1. आता इथे परत कुठला नंबर येईल डिवायझर येईल 95. सो 19 5 जा 95. सो इथे 0 0 आलेला आहे. म्हणजे HCF काय आलेला आहे HCF इज इक्वल टू 19. सो देअरफॉर HCF इज इक्वल टू 19 and hence 437/551 is equal to 437 divided by 19 and 551 divided by 19. त्याचा आन्सर येतं आहे 23/29. ह्या अशा प्रॉब्लेमची जरा प्रॅक्टिस करा, कारण हे एक्झाममध्ये एक प्रॉब्लेम तरी ह्याचा नक्की येतो 2 किंवा 3 मार्क्सला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. द LCM अँड HCF ऑफ 2 नंबर्स आर 432 अँड 72. म्हणजे LCM आहे 432 आणि HCF आहे 72. इफ वन ऑफ द नंबर इज 216 व्हॉट इज द अदर नंबर. आता आपण आधी एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले होते बघा. त्याच्यामध्ये होतं की HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, तर त्या प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स म्हणजे आता HCF LCM आपल्याला माहिती आहे आणि त्यातला एक नंबर माहिती आहे, म्हणजे तिसरा नंबर आपल्याला सहज काढता येईल. सो सोल्युशन लिहून घ्या. 1 नंबर इंटू अदर नंबर. अदर नंबर जो आपल्याला
माहीत नाही आहे. इज इक्वल टू काय, HCF इंटू LCM. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आपण आधी सॉल्व केलेली आहे, या प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स. सो 1 नंबर कुठला दिलेला आहे, 216 इंटू अदर नंबर, हे असंच येईल कारण हा नंबर आपल्याला माहीत नाही आहे, हाच नंबर आपल्याला काढायचा आहे. इज इक्वल टू HCF किती दिलेला आहे, 72 इंटू 432 LCM दिलेला आहे. सो देअरफॉर अदर नंबर इज इक्वल टू, आता हे इथे मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे या साईडला गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये जाणार आहे. सो 72 इंटू 432 अपॉन 216. सो आता हे सॉल्व करताना बघा, 72 इंटू 432 म्हणजेच काय आहे, 2 इंटू 216 अपॉन 216. सो हे कॅन्सल झालं आणि हे काय आलं, 72 इंटू 2 इज 144. सो देअरफॉर अदर नंबर इज इक्वल टू 144. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपला बघा काय आहे, द प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर इज 765 अँड देअर HCF इज 3. व्हॉट इज देअर LCM. आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स. ते लिहून घेऊ आपण सोल्युशनमध्ये. काय आहे फॉर्म्युला, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स. 2 नंबर्स. तर आता इथे HCF आपल्याला माहिती आहे का, येस माहिती आहे, HCF आहे 3, LCM माहीत नाही आपल्याला. सो हे असंच लिहून घ्यायचं आहे. आणि प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स काय दिलेलं आहे, 765. सो हे लिहून घ्यायचं आहे 765. सो देअरफॉर LCM इज इक्वल टू 3 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे राईट हँड साईडला गेल्यावर कुठे जाणार आहे, डिव्हिजनमध्ये. सो 765 अपॉन 3. सो 3 2 जा 6, 3 5 जा 15, 3 5 जा 15. हे नीट डिव्हिजन तुम्ही रफमध्ये करून बघा. तर हे आन्सर येते 255. ओके, इथे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, अ ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर, 308 मीटर अँड 490 मीटर लॉंग. व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट द बंडल्स कॅन बी कट अप इंटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर स्ट्रिंग. आता इथे ग्रेटेस्ट नंबर विचारला आहे. ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय करायला लागेल, HCF काढायला लागेल आपल्याला या तिन्ही नंबरचा, मग आपल्याला ते आन्सर मिळेल. सो सोल्युशन लिहून घ्या. फॉर ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग, फॉर ग्रेटेस्ट लेंथ ऑफ स्ट्रिंग फाइंड HCF आपल्याला फाइंड करायला लागणार आहे. सो HCF आता 3 नंबर कुठले घ्यायचे, 392, 308 अँड 490. 392, 308 अँड 490. आता या सगळ्याला पहिल्याने कशाने जाणार आहे, डिवाइड कशाने होणार आहे, 2ने, कारण सगळे इवन नंबर्स आहेत. सो 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 6 जा 12, 2 1 जा 2, इथे 2 5 जा 10 येईल आणि 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता 245 आलेलं आहे. त्यामुळे इथे आता कुठला नंबर घ्यायचा आहे, इथे बघा डायरेक्ट तुम्हाला 7ने डिवाइड करायला लागेल, कारण 2ने करता येणार नाही कारण हा इथे ऑड नंबर आहे. 5ने करता येणार नाही कारण हे दोन्ही नंबर 5ने डिवाइड होणार नाहीत आणि 3ने सुद्धा होणार नाहीत कारण ह्याची ॲडिशन 3च्या टेबलमध्ये येत नाही. तो आपण 7 घेऊयात. सो 7 2 जा 14 आणि त्याच्यानंतर 7 8 जा 56. त्याच्यानंतर इथे 7 2 जा 14, 7 2 जा 14. इथे येईल 7 3 जा 21, उद्या 2 7 5 जा 35. ठीक आहे, तर एवढं आलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला येणार नाही आहे कारण हायेस्ट HCF काय येणार आहे, फक्त हे 2 कॉमन नंबर, हे ह्याला पण डिवाइड केल्यावर तो HCF येणार नाही. या दोन्ही नंबरचे कॉमन काय येणार आहेत, म्हणजे ह्याचे आपण फॅक्टर लिहिले तो कॉमन काय येणार आहे, फक्त 2 आणि 7. सो इथे लिहून घ्या खाली, नो कॉमन फॅक्टर ऑफ ऑल द 3. ह्याचे
28, 22 आणि 35 नाही आहे. सो देअरफॉर HCF काय येणार आहे, HCF इज इक्वल टू 2 × 7 इज इक्वल टू 14. सो देअरफॉर greatest length of string is 14 मीटर. चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे लास्ट वन. विच टू कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स हॅव अन LCM ऑफ 180. आता इथे टू कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स म्हणजे काय, तुम्हाला मी कॉन्झिक्युटिव्ह नंबर्समध्ये सांगितले होते जे एकामागोमाग एक येतात, म्हणजे 4, 5, 5, 6 असं. पण आता इथे काय सांगितलं आपल्याला, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. म्हणजे इव्हन नंबर्स म्हणजे काय, 2 नंतर येतो 4, त्याच्यानंतर 4 नंतर येतो 6, 6 नंतर येतो 8. तर हे जे दोन एकामागून एक नंबर येतात जे इव्हन नंबर्स आहेत ते आहेत कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. तर असे दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आपल्याला फाइंड करायचे ज्याचं LCM 180 येईल. ठीक आहे. तर आता पहिले आधी हे लिहून घ्या तुम्ही. आता आपल्याला एक हे माहिती आहे की HCF म्हणजे ह्या दोन्हीचा समजा HCF केला तर तो 2 येणार आहे. म्हणजे कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबरचा HCF 2 येतो. इथे सोल्युशन लिहून घ्या. HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज 2. सो आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, आपल्याला प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM. प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता इथे HCF काय आपण घेतला आहे, 2 घेतला आहे, आणि LCM काय आहे, 180 आहे. सो हे आन्सर काय आलं आहे, 360. आता या 360वरनं आपल्याला 2 नंबर्स कुठले आहेत ज्याने LCM म्हणजे मल्टिप्लाय केल्यावर ते दोन्ही नंबर मल्टिप्लाय केल्यावर आन्सर आपलं काय आलं पाहिजे, 360 आलं पाहिजे. तर इथे 360चे आपण फॅक्टर करून घेऊयात. 360 ही सोपी पद्धत आहे याचा LCM फाइंड करायची. सो इथे 2 नी मल्टिप्लाय होईल पहिले. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 0 जा 0, 2 9 जा 18, 2 0 जा 0, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता इथे 4 + 5 9 येत आहे. सो 3 नी डिवाइड होईल. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15 अँड 5 1 जा 5. ठीक आहे. हे असे आपले 360चे फॅक्टर आले. तर ते लिहून घेऊ आधी आपण इथे. 2 × 2 × 2 × 3 × 3 × 5. आता बघा ह्याचे आपण अशी मल्टिप्लिकेशन करायची आहे की ज्याच्यातून आपल्याला 2 नंबर मिळतील. तर इथे आणि जे इव्हन असतील. तर आता इथे बघा 2 × 3 × 3, 3 × 3 इज 9 अँड 9 × 2 इज 18. ठीक आहे. हा याला मी सर्कल करून घेते. हा नंबर झाला कुठला, 18. अँड 5 × 2 × 2 म्हणजे 10 × 5 × 2 इज 10, 10 × 2 इज 20. म्हणजे 20 पण इव्हन नंबर आहे. सो आपल्याला काय नंबर मिळालेत, 18 × 20. हे दोन्ही काय झाले, इव्हन नंबर आहेत. आणि कॉन्झिक्युटिव्ह आहेत का, हे आहेत, कारण 18 नंतर डायरेक्ट पुढचा इव्हन नंबर काय येतो, 20 येतो. मध्ये 19 आहे, सो तो 19 ऑड नंबर आहे. सो 18 अँड 20. सो हे आपल्याला 2 नंबर मिळालेत. सो खाली आन्सरमध्ये लिहून घ्या. देअरफॉर 18 अँड 20 आर द 2 consecutive even numbers which have LCM is 180. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 14 आणि आपला 3rd लेसन इथे संपलेला आहे. जर तुम्हाला काय क्वेरी असेल तर कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.